पहिला भाग संपला बघा, ख्याती प्रकरण आनंद रूपदा. तेव्हा आत्माच घेऊन स्वरूप आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. विषयात आनंद नसून आत्मा हाच किम स्वरूप आहे बरोबर. कोणी जर तुम्हाला अनुवाद करता आला पाहिजे. दुसरा प्रश्न कोणता आहे? बरोबर आहे ना. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कालत्रय नाही. नाही तर भासलं आहे. आता संपलं की सांगता आलं पाहिजे. दुःख हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कसं नाही. मग भासते याची मग त्याच्याकरता ख्याती प्रकरण अजात वाद पडतो का कोणाला? मग त्याच्याकरता कोणता वाद? मग विवर्तवाद. मग ते ख्याती प्रकरण सांगता आलं पाहिजे. मग 5 प्रकारचे तत्ववेत्ते लोक, त्याच्यावर 2 आहे नास्तिकवादी. नास्तिकवादी कोण आहे? नाही सांगता येत. असत ख्याती आणि आत्मख्याती हे 2 कोणते वादी आहे? नास्तिक कोणाला म्हणतात? अजून कमीच पडलं बघा. कमीच पडलं म्हटलं. वेद न मानणारा. हा असं म्हणा. वेद न मानणारे. निंदा करणारा पण वेद मानत असेल तर नाही का. एखाद्या माणसाची निंदा करतात पण निवडून देतात. काय करतात? इकडे निंदा करतात तिकडे काय करतात. आता काय म्हणायचं? जो वेदाला मानत नाही, देवाला मानतो तरी त्याला काय म्हणायचं? मग 2 ख्यात्या आहे. असंच ख्याती आणि तुम्हाला ख्यातीचे प्रकरण बरोबर सांगता आले पाहिजे. बिनचूक सांगता आलं पाहिजे. एखादं विचारलं तर बरोबर सांगता आलं पाहिजे काय. तेव्हा असंच ख्याती, आत्मख्याती, अख्याती पुढे, सत्ख्याती पुढे, अनिर्वचनीय हे ख्यात्या कशा करता आल्या? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रय नाही सांगण्याकरता. हे संघ ते लावले. पण मग त्याच्यावर ते दृष्टांत कोणता दिला? हे बघ, राज्य सर्पाचा दिला ना. काय करायचं? भासायचं काय भासला? सर्प भासला घरी. विचार करायला लागले. असून भासला का नसून भासला? भासला का? कोणता वाद? विवर्तवाद. आणि त्याच्याकरता हे ख्याती प्रकरण आहे. प्रत्येक जण आपापली मतं काय करतो सांगतो. तुम्हाला सांगता आली पाहिजे. मग शेवटी योग्य निर्णय कोणी दिला? अनिर्वचनीय ख्याती. मला सर्प कसा भासला सांगता आलं पाहिजे. कसा भासला तो नाही सांगतो. कोणत्या वेळा भासला? संध्याकाळी. त्याच्याकरता अगोदर खांबाचं ज्ञान कसं होते याचं ज्ञान सांगितलं. तर सायंकाळच्या वेळेला आणखी तो सर्प वाजला. तेव्हा ज्ञान होण्याकरता वृत्ती ज्ञेयापर्यंत जात असते. नेत्रेंद्रियद्वारा निघून वृत्ती कुठपर्यंत गेली? त्या दोरीपर्यंत. मग दोरीचं दोरी रूपाने ज्ञान का नाही झालं? त्याला योग्य प्रकाशाचं काही नाही. अज्ञान काय राहिलं? आणि त्या अज्ञानाचा परिणाम काय आहे? सत्वगुणाचं ज्ञान आणि तपगुणाचा पदार्थ सर्प. मग या सर्पाला सत म्हणायचं की सत म्हणावं तर भासतो. नाही सत म्हणावं तर
बाद होतो. असंच म्हणावं तर मग काय म्हणायचं, स्वतःहून असताहून सदा सदा म्हणजेच मिथ्या. दोरीवरती वाचलेला सर्व सत्य नसून काय, मग हे दृष्टांतात लावायचं कशात. त्याप्रमाणे अजात भाजाच्या दृष्टीने दोरीवर ते सर्व जसा नाही, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत सुद्धा नाही. ख्यातीपणा सांगण्याचा उद्देश कोणता आहे? प्रकार सर्वांची दृष्टांत आहे तो. काय सिद्धांत कोणता आहे? जसा दोरीच्या ठिकाणी सर्व नसून भासतो, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत संसार दुःख नसून काय होते, भागते. हे सांगण्याकरता ते ख्याती प्रकरण आहे. मग अनिर्वचनीय ख्याती संपली. तुम्हाला बरोबरचा अनुवाद करता आला पाहिजे. बरोबर, त्या सर्पाला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. सत म्हणावं तर बाद होतो, असत म्हणावं तर प्रतितीला येते. सदा सदा विलक्षण म्हणजे तसं एक जगत आहे. ज्याला सत म्हणावं ब्रह्मज्ञानानं त्याचा काय होतो, बाद होतो. असत म्हणावं तर प्रतितीला येते. मग असताहुनी विलक्षण, सताहुनी म्हणजेच अनिर्वचनीय. अनिर्वचनीय म्हणजे जगत सत्य नसून काय. मग सत्य कोण आहे? ब्रह्मसत्यम जगत मिथ्या, असं सिद्धांत आहे. सुंदर विवरण आहे. मग वेदांतशास्त्रामध्ये जगत सत्य नसून काय, दोरीवरचा सर्प जसा सत्य नसून काय, जसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा कालत्रय, त्याला अजातवाद म्हणतात. कोणता? करोणी संसार वाव स्वरूपी मन पिठाव अनुभवावे अध्याय 15. या संसाराचं वर्णन 15 अध्यायामध्ये भरपूर गेलं आहे. कुठं कशात आता दुसरा सिद्धांत राहिला. याचा आधार कोण, अधिष्ठान कोण, ते संपवलं की आपण. आत्माच काय आहे, आधार आहे ना आत्माच काय आहे. मग त्याचा आत्मा म्हणजे सद्रूप चिद्रूप आणि आधार कोण आहे त्याच्यात? अरे आधार कोण आहे? सद्रूप एक आहे आणि चिद आणि आनंद एक आहे. चिद आणि आनंदाचं अधिष्ठान का? ते अधिष्ठान ज्ञानाने असं काय होते. एकदा चेत आणि आनंदाचं ज्ञान झालं म्हणजे भासलेल्या सर्वाची काय होते. म्हणून चेत आणि आनंद हे आत्म्याचे अधिष्ठान आहे. आणि दोरीच नाही तर सर्व भासेल, ब्रह्मच नाही तर जगत भासेल. सद्रूप कोण आहे? आधार. आणि चेत आणि आनंद हे कोण आहे? अधिष्ठान. आत्माच आधारी आहे आणि आत्माच कोण आहे? त्याचा द्रष्टा कोण? द्रष्टा म्हणजे त्याला पाहणारा कोण, त्याचं प्रकाशन करणारा कोण? आत्मा द्रष्टाही आहे आणि आत्माच काय? अधिष्ठान आहे. गाणारा मनुष्य सुखाने गायन करणार आहे, तोच ऐकणार आहे. दृष्टांत त्याच्यात सांगतात. जड अधिष्ठान असेल तर मग 3 मानावे. मृदंगावर खडा पडला, मग मृदंगाचा आवाज आपल्याला ऐकायचा येतो का नाही? मृदंगाला कळतं का ते? मी लागलो आहे का, बरोबर आहे का, कमी जास्त आहे? मृदंगाला कळते का? हे कोणाला कळते? ठोकणाऱ्याला कळते. ते विचार असावा लागत असतो. नाही तर जो ठोकत बसे एखाद्याला ठोकता ठोकता पाण्यात फोडून टाकला. त्याला काही माहिती नाही, काय नाही. त्याचे जे ज्ञान असतं मृदंगामध्ये लावायचं असलं तर धूमपान लावावं लागतं का? धूमपान लावायला लागलं आणि ते पुडीचं पान आहे ना ते लागलं आणि धूमपान लागल्यानंतर हातोडीनं लावायला लागलं. ते धूमपान लावण्याच्या ऐवजी ते त्याला छिद्रच पडलं. कोणत्याही क्रियेला काय पाहिजे? ज्ञानाचा. एखादा माणूस राग म्हणत असतो,
ज्याला समजत नाही तो म्हणतो कशाला ओरडतो कोणाचं याचं काय डोकं फिरलंय का म्हटलं कोणाच पाहिजे असा असा हात करतो ज्ञान पाहिजे बरं का. तेव्हा वेदांतशास्त्रामध्ये जगत मिथ्या आहे तुम्हाला ख्याती प्रकरणाच्यात बरा काय करता आलं पाहिजे. जसं दोरीवरती भासलेला सर्प कसा आहे तसं ब्रह्मावर भासलेलं जगत कसं आहे मिथ्या आहे. म्हणून तर संसार मिथ्या आहे. त्याची निवृत्ती करायची असेल तर कसं राजविद्या राजवयम पवित्रमिदमित्तमं प्रत्यक्ष अवगमं धर्म्यं. मला त्याची काय होते मग काय करा 15 वाजता मी सांगितलं करेल. त्याच्याकरता एकच उपाय आहे. कोणता उपाय आहे? ज्ञान. आता दुसरं प्रकरण सुरू झालेलं आहे. आता एक मुद्दा संपला की आता जीवा ब्रह्मरूप कसं आहे याचं चाललेलं आहे बघा. अच्छा जीव ब्रह्माच्या अभेदाविषयी शंका. शिष्य तुम्हाला ते मागचाला सांगता आलं पाहिजे अनुवाद करता आला पाहिजे. चुकला तर सांगायचं. आता दुसरा प्रश्न मुद्दा कोणता आहे? जीवा जीवनासून किम सर्व येतो. मग आता त्याच्याबरोबर विश्लेषण. दोन विरुद्ध धर्माचं एकत्रीकरण होऊ शकत नाही आहे काय. मग आणि आता सांगायचं जीव जीव नसून काय आहे ब्रह्मरूप आहे. मग आता जीवाची आवश्यक वेगळे आणि ब्रह्माची आवश्यक वेगळे. दुधामध्ये पाणी टाकलं तर दूध वाढत असते का? दुधाची आवश्यक वेगळे. पाण्यातून कुठं लोणी निघते का? मग मिसळलं जरी असलं तर किती प्रयत्न केला तरी पाणी आणि दूध एकत्रीकरण होऊ शकत. त्याप्रमाणे जीवाचं आणि ब्रह्माचं एकीकरण होऊ शकत. किती प्रयत्न केला तरी गाढव काय होत नाही. तसा जीव इतर दर्शनकाराच्या मताने तो ब्रह्मरूप होऊ शकत. आता वेदांतशास्त्रामध्ये जीव ब्रह्मरूप आहे. मग आता सिद्ध करून दाखवलं पाहिजे ना. त्याच्याकरता प्रकरण. शिष्य महाराज तुझा आत्मा सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असे आपण वरचेवर सांगून आत्म्याचे ब्रह्मरूपाने ज्ञान झाले तरच संसार दुःख निवृत्त होणार. होत नाही. सिद्धांत आहे. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत संसार निवृत्त होत नाही. भगवद्गीता आहे. जोपर्यंत अर्जुनाला ज्ञान नव्हतं तोपर्यंत जीवदशा आहे. आणि पुढे मग ज्ञान झाल्यानंतर कोणाकडून ज्ञान झालं अर्जुनाला? अर्जुनाचा गुरु कोण? द्रोणाचार्य नाही का? अरे अर्जुनाचा गुरु द्रोणाचार्य नाही का? मग त्याच्याकडून ज्ञान झालं का? त्याच्याकडून ज्ञान झालं ते बाणा मारण्याचा होतं. उद्धाराचं ज्ञान थोडंच झालं काय. म्हणून फक्त तो शस्त्र शिकण्याचा गुरु आहे फक्त. आणि उद्धार करण्याचा गुरु कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. म्हणून गीतेमध्ये द्रोणाचार्य आहे का? मग कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. द्रोणाचार्याला गुरु मानलं पण तो मला का सामान्य गुरु आहे. काय उद्धार ज्याच्याकडून ते सुद्धा सद्गुरू म्हणतात. मग तुकोबराने सत्यगुरु राय हे कृपा माझ्या तरी आहे. गुरु आहे की तो सुद्धा काय आहे? द्रोणाचार्य गुरु आहे. पण शेवटी तर द्रोणाचार्यावरती बाण मारतो की कोण? अर्जुन बाण मारतो ना. गुरुणात आहे. मग गुरुला कुठं बाण मारत असते का? मग भगवंताचा अर्जुनाचा गुरु कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. पुढे आता जीव ब्रह्माचा ऐक्य सांगायचा. जीवाचे अवच्छेदक वाचा. त्यास दुसरा उपाय नाही असे सांगता पण मी ब्रह्मरूपच आहे असा माझा निश्चय होत नाही. कारण जीव आणि ब्रह्म यात भेद आहे असे मला वाटते. विना ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय जीवाचा संसार निवृत्त होऊ शकेल. संसार कोणता?
हे गाडगे टोपले अमकन दमकं याला काय हे संस्काराच्या शाखा आहे, ह्या काय खरा संसार कोणचा आहे? मग पुनरपी जननम, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं. संसारातलं काही मिळालं तरी जन्म मरण चुकतं का ते? बरं त्याच्यामध्ये पुन्हा आणखी पाप आणि पुण्य, जास्त पाप असेल तर मग नरदेह मिळतो का? मग कोणत्या मग अंडाच्या जाराच्या स्वेदाच्या अति पाप झालं तर नरक येऊन येईल का? असं आपल्या अभंगामध्ये बरंचसा गेले विसरून देवा पडी द्यायची नरका माझी. देवाचा विसर ज्याला पडलेला आहे त्याला पापच म्हणतात. देवाची आठवणच नाही याला पुण्य म्हणायचं, आणि देवाचा विसर पडणे याला काय म्हणायचं? म्हणतात तुकोबाराने म्हटलं तुझा विसर न व्हावा. मग किती बरे काय जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत संसाराची निवृत्ती होऊ शकत. माझं म्हणलं संसार मी ब्रह्म आहे ज्ञान, जोपर्यंत मी ब्रह्म आहे ज्ञान होईल कसं? मग जीवाचा निश्चय कोणता आहे? मी देह आहे हा निश्चय आहे. आणि शास्त्र सांगते तो देह नसून किम स्वरूप आहे ब्रह्म. पटेल का कोणाला? मग त्याच्याकरता हे व्याकरण आपलं हे परिच्छेद आहे हा वाचा. कारण मी पुण्य पापाचा करता, संसार दुःखाचा भोगता, जन्म मरणादी धर्मवान असून संसार निवृत्तीची इच्छा मला आहे. मी कसा पाप पुण्याचा करता? आता ज्याने पाप पुण्य केलं ते भोगेल कोण? मग ज्याचं पाप वाटून घेत असते का ज्याचं त्यालाच भोगावं लागते? ते काय पाप काय इष्टेड आहे कधी वाचून घेण्याची? मग ते ज्याने पाप केलं असेल त्यालाच काय करावं लागतं? ते भोगावं लागत असते. ते आहे का नाही? वाट फक्त काय लोक सांत्वन करतात, काय करतात. एखाद्याला कॅन्सर झाला असला तर लोक काय करतात? समजून करतात, तुम्हाला कसा काय आमकाय असं होतच असते असं तसं. मग वाटून घेत असतात का? म्हणजे आता त्याला भोगवणारा कोण आहे? हे बघ, आपण पाप करतो पण ते पाप भोगवणारा ईश्वर आहे का? ज्याचे जसे कर्म तैसे फल देतो. कोणत्याही माणसाला दुःख रूप भोगण्याची इच्छा आहे का? आणि इच्छा अस्वस्थ ईश्वराचा कायदा आहे. ज्याने जसं कर्म केलं असेल ते कर्माचा भोग झाल्याशिवाय, पुण्य केलं असेल तर सुख, पाप केलं असेल तर दुःख, ते काही नाही. किती मोठा असू द्या मग ते जसं जसं पाप असेल तसं तसं भोगून द्यावं लागलं. भोगवणारा कोण? जसं न्यायाधीश असतो का नाही, जशी शिक्षा गुन्हा असेल तसं काय, जसं तो खून केला असेल तर फाशी, अतिपाप केला असेल तर तुमची अंधार कोठडी, सक्त मसुरी. त्या पापाला अनुसरून शिक्षा असते, कोणाला अनुसरून? आणि पुन्हा आणखी चोरी करणारा माणूस असतो. चोरी जोपर्यंत मी चोरी केली म्हणत नाही तोपर्यंत ते पोलीस लोक हाणलेच आहे. काय काय असताना कट्टर चोर असतात बघा, ते खूप फुटत नाही का लोक, तरी त्या लोकांना पोलीस लोकांना माहिती असते यांनी चोरी केली आहे. जरी त्याला हाणलं तरी तो म्हणतो मी चोरी केली नाही, तर पण पोलिसाला माहिती असते यांनी काय. ईश्वराला तर प्रश्नच नाही. दोहाचा ऐक्य होऊ शकत नाही. पूर्वपक्ष. ब्रह्माचे ठिकाणी पुण्य पापादी कोणतेही धर्म नाहीत आणि त्यास संसार निवृत्तीची इच्छाही नाही. अशा रीतीने माझे व ब्रह्माचे स्वरूप अत्यंत विरुद्ध असता ब्रह्म आणि मी एकच आहे असा निश्चय कसा होईल? कसा होईल? ब्रह्माच्या ठिकाणी काही कर्तृत्व आहे का? ब्रह्म काय सुखी दुःखी आहे का? ब्रह्माला काही जन्म मरण आहे का? आहे का नाही? ब्रह्माला कुठं काही आहे का? आनंदा स्वरूप अमर स्वरूपाचे आहे, सद्रूपाचे, त्याचा कधी नाश होऊ शकत. अमर स्वरूपाचा अविनाशी स्वभावामध्ये
तुमच्या भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात आहे ना. हर्ष म्हणाला अगोदर ब्रह्मज्ञान सांगताना पण म्हटलं ब्रह्म कसा न जायते म्रियते नायम मत्वा भविता अनुभूया. हे कोणाचं वर्णन आहे ब्रह्माचं. आणि पुढे वासंशी जरडाने यथा नवाने वृंदाने, हे कोणाचं शरण शरीराचं वर्णन आहे. किती प्रयत्न करा शरीर आपल्या जातीवर गेल्याशिवाय काय बदामाचा शिरा का काय आणखी काय का काय पिंजऱ्यात ठेवा का काय करा. म्हातारपण आल्याशिवाय किती तेल लावा काही करा तरी काळं केस पुढे पांढरा झाल्याशिवाय, कारण त्याचा नाश होणार. त्याचा काय नाश करतो म्हटलं तरी त्याचा नाश होऊ शकत नाही. त्याचा आत्मा आहे. आत्म्याचा कधी नाश होऊ शकत न जायते ना नम्रियते वासांशी जीर्णानी. शरीराचं वर्णन पुढे माझ्या आत्म्याच्या ठिकाणी हे कोणतेच धर्म नाहीत असे जे आपण मागे सांगितले आहे ते मी विसरलो असे नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म नाही, पुढे काय नाही. आणि माझ्या ठिकाणी काय आहे? जन्म आहे, पुढे काय आहे? मरण आहे. आणि पुन्हा ते साधक असल्यामुळे निवृत्ती होण्याची काय इच्छा आहे. आपल्या ठिकाणी बंध आहे, पण आपल्याला बंधात आहो याचं ज्ञान नाही. बरं ज्ञानही असलं तरी आपल्याला त्याचं काही फारसं वाटत नाही. कोडग्यालाच नाही त्याचा खालचा कोडा काय. एक मनुष्य होता बरं का, पेढ्याच्या दुकानावर गेला, पण चोरी करण्याचा त्याचा स्वभाव होता. कोणता? मग भाव विचारायचा कवा पेढा कोणाला, तो पेढा काय. एक पेढा घ्यायचा आणि तोंडात काय करायचा आणि तिथून जायचा. आता पेढा खाल्ला तर खाल्ला, काय जाऊ द्या. एका ठिकाणी गेला बघा, म्हणलं का हे काय तुमच्या पेन केवढ्या भावाला देता काय. असं करता करता दुकानदाराची नजर चुकवली आणि एक पेन काय केलं, जाऊ द्या दुकानदाराचं लक्ष नाही. एका ठिकाणी गेला का हे वस्तू केवढ्याला, हे वस्तू चोरी करणार त्याचा स्वभाव. बॅटरी चोरली बा, काय चोरली. मग ते दुकानदाराचं काय केलं, लक्ष केलं, धावत गेला आणि ते बॅटरी सहित त्याला काय केलं, धरला बा. कोणाच्या जवळ दिला, मग पोलिसाच्या जवळ. मग पोलिसाने मी चोरली नाही असं म्हणेपर्यंत ते काय आता पोलिसाचं वारं म्हणजे ते काय आईचं मारू नाही का. पहिला 60 मारलं तर खालीच पाडलं बा पाया, आणि दुसरा 60 मारला तर तळमळ धरला, आणि तिसऱ्या 60ला म्हटलं केली, चोरी केली होती. मग इतका मार खाल्ला बरं का, जेल भोगले, तरी पण पुन्हा दुसऱ्या महिन्यात चोरी केली. कोडग्याला त्यांचं खालचा कोडगा हे असं आपला ह्या देहातून त्या देहातून त्या देहातून त्या देहात किती जन्म झाला गणित नाही. म्हणून आपण काही ना अंडाच्या जाराच्या सूर्याच्या उद्भिजा कोणत्या जन्माला जाऊ याचा काय लागत नाही. जडभरत राजा गाला तो घातला. ते वाचण्याच्या वेळेला कोणतं हे असेल त्याप्रमाणे जन्म घ्यावा लागत असते. पण जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत जीवदशा नष्ट होऊ शकत. एवढा मोठा चांगदेव पण तो जीव आहे. लहानशी मुक्ताबाई मुक्त आहे का, ज्ञान आहे. मुक्ताबाईच्या जवळ काय चांगदेव 65, त्याच्याजवळ योगशास्त्र आहे, मंत्रशास्त्र आहे. चांगदेवाच्या जवळ काय काय मंत्रशास्त्र, योगशास्त्र. तो कशावर बसून येतो आणि त्याचा वाक्यात जमिनीवर चालते का, मग कुठून चालते, आकाशातून चालत असते का. अरे होच म्हणतात. माणसाला चालण्याकरता काय पाहिजे, आकाशात काय जमीन आहे का. आकाशात जर जमीन असतं तर विमान कशाला खाली पडलं असतं. जाऊ द्या. सिद्धांत कोणता आहे, किती प्रयत्न केला तरी जीव ब्रह्मरूप होऊ शकत पुढे. पण हे सर्व धर्म माझे ठिकाणी भासतात आणि ब्रह्माचे ठिकाणी भासत नाहीत.
इतका तरी भेद राहणारच. हे पहा, किती प्रयत्न केला तरी गाढव काय होत नाही. जरी आणखी दुधामध्ये पाणी टाकलं तरी, किती प्रयत्न केला तरी पाणी काय होऊ शकत नाही. पाणी कसं दुधात जरी गेलं तरी काय राहणार, पाणीच राहणार. असं आहे ना. एखादा बगळा राजहंसाच्या कळपळात बसला, दिसायला जरी राजहंसासारखा असला तरी सुद्धा राजहंस होऊ शकत नाही. तसा किती प्रयत्न केला तरी जीव ब्रह्मरूप होऊ शकत. आता आपल्याला काय करायचं आहे, ब्रह्मरूप करायचं. सुंदर विवेक आहे. पुढे दुसरा संशय असा की वेदामध्ये एकाच बुद्धिरूप वृक्षाचे ठिकाणी 2 पक्ष्यांची कल्पना करून त्यापैकी एक कर्मफल भोगता व दुसरा शुद्ध असंग भोगरहित असून वेदाचा पुरावा देऊन सांगतात. त्या वेदामध्ये जीव ब्रह्माचं ऐक्य होत नाही याच्याकरता सिद्धांत आहे. एका बुद्धिरूपी वृक्षावरती 2 पक्षी बसलेले आहे. का द्वासुपर्ण असं ज्याचं काय सृष्टीचं वर्णन आहे का. बुद्धिरूपी वृक्षावर किती पक्षी बसले, 2. एक कर्मफलाचा कोण आहे, भोक्ता आहे, आणि एक कर्मफलाचा प्रकाशक आहे. भोक्ता आणि प्रकाशक आहे, भेद आहे त्याच्यामध्ये. प्रकाशक कोण आहे, ईश्वर आहे, धरून जाणार की सद्रूप चिद्रूप आहे. आणि भोक्ता कोण आहे, जीव आहे. किती प्रयत्न केला तरी जीव ब्रह्मरूप होऊ शकत. दुसरा पहिला संशय झाला, दुसरा संशय झाला. पुढे आता तिसरा संशय वाचा. या रूपकाने वेदांनी असे प्रतिपादन केले की कर्मफल भोक्ता जीव आहे आणि शुद्ध असंग प्रकाशक ब्रह्म आहे. यावरून विरुद्ध धर्मवान जीव व ब्रह्म यांचे एकत्व वेदासही संमत नाही. दुसरा संशय कोणता आहे? तिसरे असे की वेदाने कर्मफल उपासनेचे पुष्कळ प्रतिपादन केले आहे. वेदाने कर्म आणि उपासना सांगितले. कोणाला सांगितले कर्म आणि उपासना? नाही सांग, माणसाला सांगितले. कर्म आणि उपासनेचा अधिकारी कोण आहे? नाही का एखादा मनुष्य आपल्या कुत्र्यासहित झाला बारकरी, एकादशी कोणाला सांगत असते? कुत्र्याला सांगतात. मग कुत्र्याचा काय नाही, विधीचा अधिकारी नाही. फक्त मनुष्यच कोण आहे, विधीचा काय अधिकारी. बाकीच्याला काही नाही त्याला. एक मनुष्य खेरीज करून बाकीच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारे कर्म त्याला कोणी सांगत नाही. काय का त्याच्यामध्ये माणसाला सगळा विधी आहे, माणसाला सगळा काय. एखाद्या कीर्तनाला जायचं असलं माणसाला, कुत्र्याला सांगितलं चाल कीर्तनाला, ते कीर्तन ऐकण्याच्या ऐवजी भुंकतच राहील. ते फक्त मनुष्य देहामध्ये विधी सांगितलेला आहे. विधीचा किंकर कोण आहे? त्याच्यातही पण आहे. लहान मुलाला विधी नाही, त्याला काय विधी कळते का त्याला? त्याच्या ठिकाणी अपपर काही नाही, भाव नाही. त्याला काय कळते? त्याला काही ज्ञान आहे का? लहान मुलाला काय नाही. त्याच वयात आलं म्हणजे एका बाईच्याकडे काहीतरी आंबे मला किंवा काहीतरी घेण्याकरता बाई मुलाला घेऊन गेली. मग त्या मुलाला कळते का कोणताही आंबा उचलते आणि कुठं लावते? मग ती बाई काय करत असते, दुकानदार रागवाल म्हणून आपल्या त्या तोंडाचा आंबा काढताना टाकते. दुकानदार म्हणत असतो बाई कशाला आहे, लहान मुलाला काय करते, खाऊ द्या की खाऊ द्या की. कारण त्याला माझ्या आईच्या ह्याच्यातलेच आंबे खाल्ले पाहिजे याचं काय नाही. आणि तेच पोरं मोठं जर असलं ना, असं इकडे लपवत असले तर आंबा बाई म्हणतात, दुकानदार म्हणतो बाई ते पोरांनी आंबा ठेवला इकडे काय. आता त्याला हा पोर काय आला भावाला, लहान मुलाला काय नाही, त्याला काही कळत असेल. मग नागरिकत्व कोणाला आहे का? मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? कोणालाही आहे का? वयावर अवलंबून आहे, कशावर अवलंबून आहे? जाऊ द्या. कशा करता हे सांगितलं? तेव्हा मी ब्रह्म आहे ज्ञान जीवालाच होऊ शकते, अन्य कोणालाही. मी ज्ञान मी ब्रह्म आहे ज्ञान झाल्याशिवाय जीवात्मा मुक्त होऊ शकत नाही. आणि जीवदशा जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणत्या
जन्माला घालील ते काही सांगता येत नाही. नरकापर्यंत नेऊन पोहोचते. अतिपाप झाला तर तुमच्या गीतेमध्ये आहे ना 14व्या अध्यायामध्ये, काय येणे बहु भवे जो तमोवृद्धी मृत्यूला येतो, पशु का पक्षी का वय झाड का कृमी, कोणत्या कोणत्या देहामध्ये खालील काही सांगता येत. म्हणतं संचित जाणून हे करा. गीतेमध्ये आहे ना, चांगला देह प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल तर तस्मात् शास्त्रम तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर. मग युद्धेच्या पुढे ते ब्रह्मात जीवाचा किंवा जीवात ब्रह्माचा अंतर्भाव केल्यास सांगता येणार नाही. ब्रह्म उपास्य आहे, जीव उपासक आहे. हे पहा, कर्म उपासना कोणाकरता सांगितलेली आहे? उपासना वगैरे मनुष्य देहाकरता आहे. तुमच्या गीतेमध्ये नाही का? गीतेमध्ये सुद्धा आहे ना. बघा, 2ऱ्या अध्यायामध्ये हे सांगितलं, ज्ञानानेच काय होतं. आपण ज्ञानाने मोक्ष होतो. कोणत्या अध्यायात? ज्ञानादेव होतो कैवल्यम इति शास्त्रेषु. तिथं सांगितलं ना, शेवट सांगितलं ज्ञानानेच काय होतं. नाही ज्ञानेन सदृशम पवित्र. काय मग त्याचं साधन कोण? मग साधनाचा काय केला पाहिजे? ब्रह्मज्ञान प्राप्तीची साधन आहे. गुरु हे ब्रह्मज्ञान प्राप्तीचं काय? मग श्रवण, प्रेम, मनन, निधिध्यासन, तत्त्व पदार्थ ही साधनाचा विचार केलेला आहे. विवेक, वैराग्य, समाधी षटका, विमुक्तत्व ही ब्रह्मज्ञान प्राप्तीची काय आहे? मग साधने आहे. जेव्हा हे साधनाच्या द्वाराबरोबर जो योग्य करीत असेल, पुढे तो जीवनमुक्त स्थिती. तुका म्हणे आम्ही झालो जीवनमुक्त, लागून जो पाप तुकोबारा जीव आहे का मुक्त आहे. अनुरेणू या थोकडा आणि तुका काय, आणि तुम्ही आम्ही काय? मग जीव. ज्ञानेश्वर महाराज जीव आहे का? एवढा मोठा चांगदेव खरा, पण तो जीव आहे. मुक्तबाई काय आहे? मुक्त आहे. म्हणून तर चांगदेवाला मुक्तबाईला शरण यावं लागलं. चांगदेव म्हणे आधी जन्म आलो गुरु. मग चांगदेव 65 कोणाला सांगितली? चांगदेवाला. आणि भगवद्गीता कोणाला सांगितली? अर्जुन. शेवटी अर्जुन म्हणतो ना, नष्टो स्मृती लब्धा. गीता ऐकल्यानंतर शेवटच्या ह्याच्यात आहे ना, नाही का, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो तत्र श्री विजय बुद्धिरुद्र. मग मुक्त अवस्था करून दिली आणि युद्धामध्ये प्रवृत्त झाला कोण? तेव्हा जीवाचा आणि ब्रह्माचा अभेद कसा होऊ शकेल? पूर्व पक्षामध्ये जीवाचा आणि ब्रह्माचा अभेद होऊ शकत. मग आपल्याला सांगायचं आहे तर अभेद कसा होतो? वाचत जा. ब्रह्मस्वरूपात जीवाचा अंतर्भाव म्हणावा तर कर्म किंवा उपासनेचा अधिकार नाहीसा होईल, आणि जीवात ब्रह्माचा अंतर्भाव म्हणावा तर उपास्य नाहीसे होईल. ब्रह्मरूपात आहे ना उपासना. आणि कर्म कशाला सांगितलं? कल्पना करा, जीवाचा अंतर्भाव कशात केला? ब्रह्मात केला आहे का? उपासक नष्ट झाला. काय झाला? बरं, उपासाचा अंतर्भाव कोणात केला? उपासकात केला. तो उपास्य केला आहे काय? मग आता उपास्यच नाही, देवळामध्ये देवच नाही. मग काय येतं? काय दगडाला नमस्कार करायचा का? एवढं घरी जाऊन चिंतन करायचं चांगल्या बरं. काही लवकर समजत नाही काय ते. आमचा थोडा अनुभव आहे. जीवामध्ये कोणाचा अंतर्भाव केला? ब्रह्माचा. ब्रह्म हे उपास्य आहे. उपास्य काय झालं? संपलं. म्हणून ब्रह्मामध्ये जीवाचा अंतर्भाव करता येत नाही. बरं, पुढे ब्रह्मामध्ये जीवाचा अंतर्भाव करतो. जीव किम स्वरूप आहे? उपासक आहे. मग उपासकच नाही तर पूजा कोणाची करणार? बरं, उपासक आहे पण काय नाही, देवच नाही. मग खांबाची पूजा करायची का? तुमची कर्म उपासना काय गेली? फुकट गेली. म्हणून जीवाचा आणि ब्रह्माचा अभेद सिद्ध होऊ शकत
पुढे या योगाने वेदाने प्रतिपादन केलेल्या कर्म उपासनेस निष्फलत्व येणारच आणि वेदास निष्फलत्व मानले सिद्धांत मतात इष्ट नाही. तुला बसा. या योगाने वेदाने प्रतिपादन केलेल्या कर्म उपासनेस निष्फलत्व येणारच आणि वेदास निष्फलत्व मानणे सिद्धांत मतात इष्ट नाही. मग काय गेली सांगितलेली कर्म उपासना काय गेली? निरर्थकपणाला. इथं तुम्ही येऊन बसले, शिक्षकच नाही. येण्या जाण्याचा येर जर काय तर सफल झाली का फुकट गेला? अरे नाही का? नुसतं पोरं येऊन काम मागत असते का शिकवणारं लागतं? बरं शिकवणार आहे, पोरंच नाही, कोणाचं खांबाला शिकवायचं का? ते शिकणाराचे सुद्धा कामाला लागतात. शिकणाराचे उपकार आम्हाला मानावं लागतं. आमचे उपकार नाही. पुढचं म्हणजे दोचे काय तिथे काय बरं आहे. इथं बघा त्या काशी विषयाला तर शिकवणारे पण काय नाही, शिकणारे नाही. पण इथं बरं आहे, शिकणारे आहे आणि काय शिकवणारे आहे. मग ब्रह्मामध्ये जीवाचा अंतर्भाव केला तर उपासक नष्ट झाला आणि उपासाचा अंतर्भाव आणि याच्यामध्ये केला तर उपास्य नष्ट झाला. मग कर्म उपासना काय केली? स्वयंपाक केला, बासुंदीचा बरं का पक्वान्नाचा स्वयंपाक केला, सुंदर बासुंदी केली, काय म्हणा होय नव्हे ते, आणि जेवणारे नाही, काय उपयोग आहे त्याचा? अन्नाला खाऊ शकत. मग कोण पाहिजे? भक्त असावा लागतो. साधनही कोणावर अवलंबून असते? साधकावर अवलंबून असते. साधकच नाही तर साधनं कोणाच आहे? पुढे पूर्वमीमांसेत ईश्वराचा अनंगीकार व सिद्धांत मतात ईश्वराचा सकारण अंगीकार. आहे पहा. आता एक त्याच्यावरती दुसरा प्रश्न उत्पन्न झाला. तो उत्पन्न असा आहे, ईश्वराचा अंगीकार आहे. तेव्हा आपण जे काही कर्म करत असतो त्या कर्माचं फल देण्याकरता एक ईश्वर काय करावं लागतं? दिसत नसलं तरी काय करावं लागतं? मग त्या ईश्वर न मानणारे आहे ना, ते तुमचे मीमांसक लोक ईश्वर काय करीत नाही. आणि बाकीचे वेदांत शास्त्रामध्ये ईश्वर काय केलेलं आहे? मानलेलं आहे. ईश्वर कोणाला म्हणायचं, जीव कोणाला म्हणायचं, याचा अधिक विचार आहे. त्याचा विचार कधी करू?